शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे शासन ट्रान्सफर करणार आणि ते कुठल्याही मध्यस्थीशिवाय पात्र लाभार्थी महिलांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार। आता ही प्रोसेस शक्य होते ती फक्त डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत। आणि ही प्रोसेस सक्सेसफुल व्हावी यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून मागवले जाते ते त्यांचा आधार नंबर आणि त्यांचा बँक अकाउंट नंबर। परंतु फॉर्म भरण्यासाठीच्या ज्या सूचना सरकारने सुरुवातीपासून दिल्या होत्या त्यामध्ये दिलेल्या सूचनांकडे अनेकांनी एकतर दुर्लक्ष केले किंवा दिलेल्या सूचनाच या काही महिलांना समजल्या नाहीत। यामुळे जुलै महिन्यामध्ये अर्ज भरून सुद्धा तो मंजूर झालेला असताना सुद्धा काही महिलांच्या खात्यामध्ये आजपर्यंत देखील पैसे आलेले नाहीत, म्हणजेच योजनेचा लाभ मिळालेला नाही। तुम्ही जर 28 जून 2024 रोजी आलेला सर्वात पहिला GR वाचला असेल तर त्यामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचेच बँक खाते असणे आणि त्या बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे अशा सूचना देण्यात आल्या होत्या। तसेच याच GR मध्ये योजनेची कालमर्यादा यामध्ये लाभार्थ्यांचे बँकेत eKYC करणे अशी सुद्धा माहिती होती। आता या सूचनांवरून नेमकं बँक हे आधार कार्ड सोबत लिंक असायला पाहिजे किंवा आधार कार्ड मॅपिंग स्टेटस अथवा आधार डीबीटी स्टेटस हे ॲक्टिव्ह असले पाहिजे याची कोणालाच कल्पना आली नाही। कारण प्रत्येक अर्जदार महिलेला अर्ज करताना असेच वाटत होते की आपण जो काही बँक पासबुकचा झेरॉक्स किंवा छायांकित प्रत जोडत आहोत, जी बँकेची माहिती आपण अर्जामध्ये भरत आहोत त्याच बँकेमध्ये पैसे येणार, परंतु आपण आधारसोबत लिंक असलेल्याच बँक खात्याची डिटेल्स इथे भरायची आहे, फॉर्ममध्ये भरायचे आहे याची कोणालाही कल्पना नव्हती। त्यामुळे जो काही बँक अकाउंट नंबर आपण दिलेला आहे त्यातच पैसे येतील असे सर्वांना वाटत होते, परंतु असं झालं नाही। पैसे वाटपाचा पहिला टप्पा सुरू झाला आणि यावेळेस फक्त त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले ज्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक अकाउंट सोबत लिंक आहे आणि त्यांचे आधार सीडिंग हे ॲक्टिव्ह आहे। यानंतर सरकारने योजनेमध्ये पुन्हा काही सुधारणा करून नवनवीन GR समोर आणले, ज्यामध्ये आता पोस्टाचे खाते देखील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चालेल असे सांगण्यात आले। परंतु ज्या महिलांचे अकाउंट हे बँकेत आहे पण त्यांचे आधार स्टेटस हे इनॅक्टिव्ह आहे, आधार सीडिंग इनॅक्टिव्ह आहे, तर ते सर्व त्यांना करावे लागणार अशा देखील सूचना करण्यात आल्या। तर मग आता आपल्या आधारसोबत कोणती बँक लिंक आहे, आधार सीडिंगचे किंवा मॅपिंगचे स्टेटस काय आहे आणि जर ते नसेल तर ते कसे करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। कारण या 2 स्टेप जर फॉलो केलेल्या नसतील, या 2 स्टेप पूर्ण नसतील तर तुमचा अर्ज मंजूर असून देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्यामुळे मी सांगेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे आधार डीबीटी किंवा आधार लिंकिंग और सीडिंग या संदर्भातील कुठलाही दुसरा व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। आता तुमच्या आधारच्या संदर्भात खरी आणि अचूक माहिती हवी असेल तर एकच अधिकृत वेबसाईट आहे, ती म्हणजे UIDAI। आता इथे तुम्हाला तुमच्या आधार नंबरसोबत कोणती बँक लिंक आहे त्याचप्रमाणे त्याचे आधार सीडिंग स्टेटस काय आहे ते सुद्धा इथे बघायला मिळते। त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या गुगल ब्राउझरमध्ये आधार लॉग इन असं टाईप करून सर्च करा। जी पहिली वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा। आता इथे आलेल्या पेजवर उजव्या बाजूला लॉग इन बटन तुम्हाला दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आलेल्या पुढच्या पेजवर इथे तुमचा 12 अंकी आधार नंबर टाईप करा, त्याखाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा इथे एंटर करा आणि लॉग इन विथ OTP हे बटन क्लिक करा। काही सेकंदातच तुम्हाला तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल। तो OTP या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि नंतर लॉग इन बटन क्लिक करायचे आहे। आता तुमच्या आधारसोबत जी काही माहिती उपलब्ध आहे ती सर्व इथे बघता येते। जसे या ठिकाणी छोटासा तुम्हाला तुमचा एक फोटो दिसेल, जर त्यावर क्लिक केले तर तुमचे आधार कार्ड समोर दाखवले जाईल। त्याखाली फ्लिप आधार कार्ड यावर क्लिक केले तर मागच्या बाजूचा पत्ताही दाखवला जाईल, म्हणजे दोन्ही गोष्टी तुमची जन्मतारीख, नाव, पत्ता या सर्व गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात। पण नेमके कोणते बँक अकाउंट आधारसोबत लिंक आहे हे बघण्यासाठी थोडं खाली स्क्रोल करा आणि बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा। आता नवीन पेजवर तुमच्या आधार कार्डसोबत कोणते बँक अकाउंट लिंक आहे तसेच त्याचे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे किंवा इनॅक्टिव्ह ते सुद्धा तुम्हाला समजेल। जसे या आधार कार्डसोबत एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड हे अकाउंट लिंक तर दाखवत आहे, पण त्याचे बँक सीडिंग स्टेटस हे इनॅक्टिव्ह आहे। मग आता अशा इनॅक्टिव्ह स्टेटस असलेल्या आधार लिंक बँकेत पैसे येतील का? त्यामुळे जर तुमचा सुद्धा अर्ज हा अप्रूव्ह झाला असेल तर लगेच तपासा, जो बँक अकाउंट नंबर तुम्ही तुमच्या अर्जामध्ये भरलेला आहे तोच बँक अकाउंट नंबर तुमच्या आधारसोबत लिंक आहे का। यानंतरची दुसरी स्टेज आहे ती म्हणजे NPCI मॅपिंग किंवा NPCI मॅपर।
इथे सुद्धा तुम्हाला चेक करता येते की तुमच्या आधारसोबत कोणती बँक लिंक आहे आणि त्याचे सीडिंग स्टेटस काय आहे. जर हे दोन्ही स्टेटस मॅच होत असतील तरच तुमच्या बँक खात्यावर पैसेही येऊ शकतात. NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सरकार आणि तुमचं बँक अकाउंट यामधला एक पूल समजा, ज्यामुळे तुमचा आधार नंबर टाकला की तुमच्या आधार नंबरशी जे बँक खाते लिंक असेल डायरेक्टली त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. कुठल्याही मध्यस्थीची या ठिकाणी गरज पडत नाही. म्हणूनच याला DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे म्हटले जाते. आता हे NPCI मॅपरचे स्टेटससुद्धा चेक करण्यासाठी एक अधिकृत वेबसाईट आहे. ही प्रोसेस करण्यासाठी गुगल ब्राउझरमध्ये NPCI असे टाईप करा. NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. यासाठी जी पहिली लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन्स दिसतील. प्रॉडक्ट, कन्झ्युमर, मीडिया. यापैकी कन्झ्युमर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याखाली पुन्हा काही ऑप्शन्स दाखवले जातील. त्यापैकी सगळ्यात शेवटचा ऑप्शन बेस भारत आधार सीडिंग एनेबलर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. मित्रांनो, या पेजवर राईट हँड कॉर्नरला तुम्हाला एक ॲरो म्हणजे एक बाणासारखं चिन्ह दिसत, डाऊन ॲरो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा 4 ऑप्शन्स दिसतील. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, चेक युअर सर्व्हिस स्टेटस, गेट आधार मॅप्ड स्टेटस अँड गेट आधार मॅपिंग हिस्ट्री. त्यापैकी तिसरा ऑप्शन गेट आधार मॅप्ड स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर एंटर करायचा आहे. तो एंटर केल्यानंतर त्याखाली जो कॅप्चा कोड दिसत आहे तो आहे तसा या ठिकाणी एंटर करा आणि चेक स्टेटस या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट बटन क्लिक करा. तर अशा प्रकारे तुमच्या आधार कार्डचे बँकेसोबत असलेले स्टेटस, लिंकिंग स्टेटस दाखवले जाईल. इथे तुम्ही बघू शकता वरती तुमचा आधार नंबर दिसेल. त्याच्यानंतर लास्ट अपडेटेड डेट, मॅपिंग स्टेटस, OD फ्लॅग ही सर्व माहिती दिसेल आणि सगळ्यात शेवटी तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचे नाव डिस्प्ले केले जाईल. जसे या ठिकाणी या आधार नंबरसोबत एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड ही लिंक आहे. आता तुम्ही बघू शकता की आधार सीडिंग स्टेटसप्रमाणेच इथे सुद्धा त्याच बँकेचे नाव दिसत आहे आणि मॅपिंग स्टेटस हे इनॅक्टिव्ह दिसत आहे, जे आधारच्या वेबसाईटवर सुद्धा दाखवत होते. याचाच अर्थ सरकारकडून पाठवले जाणारे पैसे या बँक खात्यामध्ये येणार नाही. मग जर आता आपल्याला हे स्टेटस ॲक्टिव्ह करून घ्यायचे असेल तर ते कसे करायचे या संदर्भातील एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच बनवलेला आहे. याची सुद्धा लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो नक्की बघा. तर मग आता कोणते स्टेटस असेल तर पैसे जमा होणार? तर भगिनींनो, मॅपिंग स्टेटस जेव्हा एनेबल्ड फॉर DBT असे असेल तरच पैसे येतील. पण लक्षात ठेवा, इथे ज्या बँकेसाठी हे स्टेटस दाखवले जाईल फक्त त्याच बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे आधी इथे बँक अकाउंट तपासा. जो बँक अकाउंट नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिला असेल, जर त्या बँकेचे नाव इथे दिसत नसेल तर आधी त्या बँकेत जाऊन तुमचे आधार त्या खात्यासोबत लिंक करा आणि बँकेलाच तुमचा आधार नंबर हा NPCI मॅपरवर अपडेट करायला सांगा. म्हणजे इथे बँकेच्या नावासोबत एनेबल्ड फॉर DBT असे दिसेल आणि सरकारकडून पाठवले जाणारे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. आता काही अशा ठराविक बँका आहेत जिथे तुमचे आधार सीडिंग तुम्हाला ऑनलाईनच करता येते, त्यासाठी बँकेत जायची गरज पडत नाही. तर कोणत्या आहेत त्या बँका आणि काय प्रोसेस आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.